तुमच्यासाठी सगळ्यात आरामशीर आणि शांत वाटेल, सहज वाटेल अशी जागा आणि आसन निवडा. अगदी शवासनात शांतपणे पडून राहिलात तरी चालेल. पुढची काही मिनिटं तुमच्या शरीरावर कोणताही ताण जाणवायला नकोय. श्वासाचा वेग थोडा थोडा कमी करत संथ गतीने खोल श्वास घेत राहा. या शांत अवस्थेशी स्वतःला जुळवून घ्या. या पुढचा काही वेळ आपण आपली बैठक स्थिर करण्यासाठी घालवणार आहोत. आपल्या मनावरचा सगळा ताण आपण दूर करणार आहोत. आपल्या खांद्यावरचं जबाबदारीचे, कामाचं, अपेक्षांचं ओझं आपण हलकं करणार आहोत आणि आपली बैठक पक्की करून आपली खरी ओळख स्वतःलाच करून घेणार आहोत, जेणेकरून आपण अथांग आणि अनंत ऊर्जेने भरून असलेल्या या वैश्विक चैतन्याशी जोडले जाऊन त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करू शकू. पण त्याकरता सर्वात आधी संथ गतीने खोल श्वास घेत राहा आणि आपलं सगळं लक्ष फक्त आणि फक्त आपल्या श्वासाकडे असू दे. मनातले सगळे विचार दूर करून पुढचा काही काळ लक्ष केवळ श्वासाभोवती केंद्रित करा. प्रत्येक श्वास आत जाताना आपण एक ऊर्जा, कार्यशक्ती आणि सकारात्मकता भरून घेत आहोत आणि संथ गतीने श्वास बाहेर सोडताना आपल्या आतवर साठून राहिलेला आळस, द्वेष, संशय, मत्सर, भयगंड, न्यूनगंड आणि नैराश्य आपण बाहेर टाकत आहोत अशी कल्पना करा. आजवर झालेले अपमान, निराशा, जवळच्या लोकांकडून मिळालेली चुकीची वागणूक, मनापासून प्रयत्न करूनही पदरी पडलेलं अपयश, अशा कटू आठवणी मनाच्या कोपऱ्यात खोलवर साठून राहिलेल्या असू शकतात. प्रत्येक श्वासाबरोबर त्या जखमांवरही फुंकर घातली जात आहे अशी कल्पना करा. आता शरीराचा प्रत्येक अवयव आपल्याला हलका सोडायचा आहे, जेणेकरून स्नायूंमधला ताण नाहीसा होईल आणि आपल्याला मन एकाग्र करणं सोपं जाईल. आपले कपाळ, डोळे, चेहरा, हात, पाय, खांदे सगळं सैल सोडा. आता आपले डोळे पूर्णपणे बंद झालेले आहेत. पापण्या शांतपणे मिटलेल्या आहेत आणि मनाची एकाग्रता झाल्यामुळे वातावरणामध्ये हळूवार तरंगत असल्याची भावना आता आपल्याला येत चालली आहे. आपल्या शरीराखाली असलेल्या जमिनीची आता जाणीव करून घ्या. आजवर या जमिनीनेच आपल्याला आधार दिलाय. आता अशी कल्पना करा की आपल्या शरीरातून, पायातून, पाठीच्या कण्यांमधून अनेक मुळे निघत आहेत आणि ती या जमिनीत खोलवर जात आहेत. संथ गतीने घेतलेल्या प्रत्येक श्वासाबरोबर
ही मुळे अजून अजून खोलवर जात आहेत आणि पृथ्वीशी तुमची नाळ जोडत आहेत. या मुळांमधून ऊर्जा, चैतन्य, पोषण आणि सगळ्यात महत्त्वाचं असं स्थैर्य तुम्हाला मिळत आहे याची जाणीव असू दे. आता आपल्याला प्रपंचाशी बांधून ठेवणाऱ्या, आपल्यामधील चैतन्य शोषून घेणाऱ्या, आपली कल्पकता, कला आणि छंद यासाठी पुरेसा वेळ मिळू न देणाऱ्या सगळ्या काळच्या समस्या आणि जबाबदाऱ्यांचा आपल्या खांद्यावरचा भार आता आपण कमी करूया. सगळ्यात आधी आपल्या कुटुंबाबद्दलची काळजी, जबाबदारी आणि कर्तव्य, त्यांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा आणि या सगळ्यांमुळे आपल्या मनावर आलेला ताण हळूहळू उतरत आहे. ही सगळी जबाबदाऱ्यांची ओझी हवेमध्ये विरघळून जात आहेत अशी कल्पना करा. आता व्यवसाय, नोकरी, काम या इथल्या जबाबदाऱ्या, तिथल्या काळजा, तिथल्या समस्या, काम पूर्ण करण्याच्या तारखा, डेडलाईन्स, सहकाऱ्यांबरोबरचे वाद, नोकरीतलं राजकारण, शिल्लक असलेल्या कामांची यादी, हे सगळं वाऱ्यासोबत हवेत उडून जात आहे आणि त्यामुळे आपल्याला अगदी हलकं वाटत आहे अशी कल्पना करा. आपले नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारची माणसं, समाजातले ओळखीचे लोक यांच्याबद्दलच्या आपण उचललेल्या जबाबदाऱ्या आणि त्या जबाबदाऱ्यांचं ओझं एखाद्या गॅसनी भरलेल्या फुग्याप्रमाणे कायमचं आपल्यापासून लांब हवेत उंच उडून जात आहे अशी कल्पना करा. याशिवाय आपल्याला विचलित करणाऱ्या आर्थिक, तब्येतीच्या, आपल्या आजूबाजूच्या जगात असलेल्या अनिश्चिततेच्या विवंचना, याशिवाय ज्या कोणत्या विचारांनी तुम्हाला विचलित व्हायला होत असेल ते सगळे विचार आता हवेमध्ये विरघळून जात आहेत अशी कल्पना करा. मुळांमधून, जमिनीतून आपल्याला मिळत असलेल्या ऊर्जेत या सगळ्या काळज्या, जबाबदाऱ्या आणि समस्या जळून जात आहेत आणि आपल्या खांद्यावरचा भार आता पूर्णपणे नाहीसा झालेला आहे अशी कल्पना करा. आजवर कधीही न अनुभवलेला एक प्रकारचा हलकेपणा आणि मोकळेपणा याचा अनुभव तुम्हाला आता येत आहे. तुम्हाला भौतिक जगाशी बांधून आणि अडकवून ठेवणारे विचार आता काही काळापुरते नष्ट झालेले आहेत. आजूबाजूचा कोलाहल, घाई गडबड आणि गोंधळ आता ऐकू येईनासा झालेला आहे. तुमचे मन निरभ्र आकाशाप्रमाणे मोकळे, अथांग आणि व्यापक, पण तरीही अत्यंत शांत आणि ज्यावर कोणतेच भावनांचे तरंग उमटू शकत नाहीत इतके निश्चल झालेले आहे. जमिनीतून मिळत असलेली चैतन्य शक्ती आणि त्याच शक्तीने ओतप्रोत भरलेले, आपल्या सभोवताली पसरलेले अनंत आणि चिरंतन अवकाश, या सगळ्याची अनुभूती काही काळ घेत राहा.
या अवकाशात भरून राहिलेली शांतता आणि स्तब्धता आता तुम्हाला तुमच्या आत जाणवू लागलेली आहे. तुमच्यातील चैतन्य तुमच्या शरीरापुरते मर्यादित आता राहिलेलं नाही, कारण त्याला तुमचं शरीरही आता बांधून ठेवू शकत नाही. शरीराच्याही पलीकडे जाऊन संपूर्ण विश्वाला व्यापून टाकणाऱ्या शक्तीचा तुम्ही एक भाग झाला आहात. आणि खरं सांगायचं तर हीच आपली खरी ओळख आहे. आपली ओळख एखादी व्यक्ती किंवा समाजातली आपली पत किंवा आपल्याला मिळालेले मान मरातब इतकी संकुचित नसून संपूर्ण विश्वाला व्यापून टाकणाऱ्या चैतन्य शक्तीचा आपण एक अंश आहोत. सोहम सोहम सोहम. तो मीच आहे, तो मीच आहे, तो मीच आहे. या एकमेव सत्याची जाणीव झाल्यामुळे आता आपल्या हृदयामध्ये एक अत्यंत तेजस्वी पण तरीही शीतल अशी ज्योत असल्याची अनुभूती आपल्याला होत आहे. या ज्योतीच्या प्रकाशाने आपल्याला उजळवून टाकलेला आहे. हा प्रकाश अगदी शुद्ध आहे, उबदार आहे आणि त्याचबरोबर कोणीही कधीही मालवू शकणार नाही असा आहे. हा परमात्म्याचा प्रकाश आहे आणि म्हणूनच मृत्यूही त्याला मालवू शकत नाही. आपल्यात विराजमान असलेला परमात्मा आणि त्याचं विराट रूप याचा काही काळ अनुभव घ्या. आत्म्याला न सुरुवात आहे न शेवट, ना उगम आहे ना अंत. तो अनादी आणि अनंत आहे. त्याला भूतकाळ नाही न त्याला भविष्यकाळ आहे. ते फक्त विश्व व्यापून टाकणारे त्याचे चिरंतन आणि चैतन्याने भरलेलं अस्तित्व. विश्वाशी जोडलेल्या या आत्मरूपाची आता अनुभूती घ्या. या आपल्यामधल्या आत्मरूपाला कोणतीच गोष्ट बांधून ठेवू शकत नाही. आपण मुक्त आहोत. मंद लयीत घेतलेल्या प्रत्येक खोल श्वासाबरोबर या चिरंतन सत्याची जाणीव करून घ्या. तुमच्या जगण्यातले प्रश्न यापुढेही तुमच्या समोर येत राहतीलच, पण जोवर आत्मरूपाची जाणीव तुम्हाला होत राहील तोवर हे काळाबरोबर नाहीसे होणारे प्रश्न तुम्हाला मुळीच विचलित करू शकणार नाहीत. यासाठी दिवसातले काही क्षण ध्यान लावून या आत्मरूपाची जाणीव जागृत ठेवत राहा. तो मीच आहे, तो मीच आहे, तो मीच आहे. सूक्ष्म जंतूंपासून ते मानवापर्यंत सर्व प्राणीमात्रांना सजीवता देणारी चैतन्य शक्ती ती मीच आहे. शून्य असूनही विश्वाला व्यापून असलेला अवकाश तेही मी आहे. अनादी अनंत अविनाशी असा आत्मा आणि सर्वव्यापी सर्व साक्षी परब्रह्म परमात्मा तोही मीच आहे. मीच ब्रह्म आहे, मीच ब्रह्म आहे, मीच ब्रह्म आहे. हरि ओम, हरि ओम, हरि ओम.